Hello friend, today we'll discuss about lecture number 5 pair of straight line. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा अभ्यास करत आहे. या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही त्यामध्ये त्याचं जॉईंट इक्वेशन, प्रूफ, ॲक्यूट अँगल, एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इथपर्यंत अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण 8 ते 10 शॉर्ट पॉईंट बनवणार आहे. जर आपल्याला हे शॉर्ट पॉईंट जर चांगले समजले तर 100% तुम्हाला पुढचा पूर्ण चॅप्टर समजेल. जर शॉर्ट पॉईंट तुम्ही चांगले वाचले नाही, चांगला अभ्यास केला नाही तर तुम्हाला चॅप्टर समजणार नाही. तर आज चला आपण पाहू पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरचे शॉर्ट पॉईंट्स. पहा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरचे शॉर्ट पॉईंट्सचा अभ्यास करायचा आहे. इथली तुम्ही शॉर्ट पॉईंट्स, या शॉर्ट पॉईंट्सचा जर तुमचा अभ्यास चांगला झाला तर 100% चॅप्टर तुम्हाला समजणार आहे. पहिला पॉईंट काय पहा, द होमोजिनियस इक्वेशन. काय पहा, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री ऑफ, काय म्हटले सर, सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय पासिंग थ्रू ओरिजिन. पहा मित्रांनो, सरांनी प्रश्न काय मांडला, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री एक्स अँड वाय पासिंग थ्रू ओरिजिन. काय असते पहा, पासिंग थ्रू ओरिजिन इज, हे इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. ते इक्वेशन असेल ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय पासिंग थ्रू ओरिजिन, किंवा सिम्पली दिस इज जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कोणत्याही भाषेत म्हटलं तरी चालेल. द होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री एक्स अँड वाय पासिंग थ्रू ओरिजिन इज ax² प्लस 2hxy प्लस by² बरोबर 0. किंवा तुम्ही असंही जरी म्हटलं म्हणाला की जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, तर आपलं हेच इक्वेशन या ठिकाणी येणार आहे. हे कंबाईन इक्वेशन आहे आपलं. हे कसं प्रूफ करायचं तुम्हाला सांगितलं होतं. u बरोबर a1x प्लस b1y, v बरोबर a2x प्लस b2y, चा गुणाकार केला होता आणि हे इक्वेशन तयार केलं होतं. याच्यानंतरच्या पॉईंटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे की नंतर जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स असतात. पहा, वी नो एव्हरी जॉईंट इक्वेशन, तुम्ही कोणचंही जॉईंट इक्वेशन जर घेतलं त्या जॉईंट इक्वेशनमध्ये पेअर ऑफ लाईन्स असतात. वी नो एव्हरी जॉईंट इक्वेशन हॅविंग पेअर ऑफ लाईन्स, हॅविंग काय, पेअर ऑफ लाईन्स. याचं तुम्ही प्रूफही पाहिलेला आहे. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. केस 1, केस 2, केस 3. केस 1 b इज इक्वल टू 0, केस 2 a बरोबर 0, b बरोबर 0, केस 3 b नॉट इक्वल टू 0. तर पहा, वी नो एव्हरी जॉईंट इक्वेशन हॅविंग पेअर ऑफ लाईन्स. या पेअर ऑफ लाईन्समध्ये काय असते पहा, m1, m2 आर स्लोप ऑफ 2 लाईन्स. स्लोप ऑफ 2 लाईन्स. m1 and m2 आर द स्लोप ऑफ 2 लाईन्स. देन पहिला पॉईंट आला इथं, सम ऑफ स्लोप्स. काय आला, सम ऑफ स्लोप्स. तर पहिला पॉईंट काय होतो पहा, m1 प्लस m2 मस्ट बी इक्वल टू -2h/b. समजा तुमचं जॉईंट इक्वेशन दिलेलं असेल, त्या जॉईंट इक्वेशनमध्ये m1 m2 2 लाईन्स दिलेल्या असतील, तर त्या 2 लाईन्सचा स्लोपचा सम हा -2h/b असतो. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे तुमचा, प्रोडक्ट ऑफ स्लोप. त्या 2 लाईनच्या स्लोपचा गुणाकार. प्रोडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ लाईन्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये ज्या 2 लाईन्स आहेत त्या 2 लाईनच्या स्लोपची सम ही -2h/b एवढी येते. आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप, त्याचा जो प्रॉडक्ट ऑफ स्लोप आहे तो किती येतो आपल्याला पाहायचा. दिस प्रॉडक्ट ऑफ स्लोप मस्ट बी इक्वल टू m1 m2 मस्ट बी इक्वल टू a/b. आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील मित्रांनो, ते सर्व प्रॉब्लेम या पॉईंटवर डिपेंड आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी बरोबर पॉईंट शांततेने ऐका. आता आपल्याला काय करायचं, इक्वेशन 1 पासून ऑक्झिलरी इक्वेशन तयार करायचं. ऑक्झिलरी म्हणजे इन टर्म्स ऑफ स्लोप. पहा, तिसरा पॉईंट, ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स. काय लिहिलं सर ना, ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स. आपल्याला इक्वेशन 1 पासून जर ऑक्झिलरी इक्वेशन बनवायचं असेल तर ती इन टर्म्स ऑफ असते. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स दॅट इज जॉईंट इक्वेशन इन टर्म्स ऑफ स्लोप. जॉईंट इक्वेशन in terms of slope.
ऑक्झिलरी इक्वेशनचं दुसरं नाव आहे की तुमचं जॉईंट इक्वेशन इन टर्म्स ऑफ स्लोप. आपल्याला काय करायचं, जॉईंट इक्वेशन तयार करायचं आहे इन टर्म्स ऑफ स्लोपवालं. मग आता कसं करायचं पहा, डिवायडेड, बोर्डवर पहा, डिवायडेड इक्वेशन 1 बाय बी. आपल्याला एम मधलं इक्वेशन करायचं तर तुम्ही डिवायडेड इक्वेशन 1 बाय बी, डिवायडेड इक्वेशन 1 बाय एक्स स्क्वेअर. इक्वेशन 1ला एक्स स्क्वेअरनं डिवाइड करा. काय ते पहा, ए एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2hxy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस by स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, x गेट कॅन्सल. काय आलं पहा, a प्लस 2h इन ब्रॅकेट y बाय एक्स प्लस b इन ब्रॅकेट y बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर आपण इक्वेशन 1ला एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं तर हे इक्वेशन येते. बट तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे बेसिकमध्ये. काय अभ्यास केलेला आहे, m इज इक्वल टू वाय बाय एक्स, m इज इक्वल टू काय आहे, वाय बाय एक्स. देअरफॉर a प्लस 2hm प्लस bm स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 वरून डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन लिहिता आलं पाहिजे इन टर्म्स ऑफ स्लोपवालं. इक्वेशन 1 वरून डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन ह्या स्टेप लिहिण्याची गरज नाही. आपल्याला जर ऑक्झिलरी इक्वेशन विचारलेलं असेल तर डायरेक्ट काय म्हणायचं पहा, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a बरोबर 0 वेअर m इज स्लोप. पहा, जॉईंट इक्वेशन इन टर्म्स ऑफ स्लोप. तुम्हाला जर प्रश्न विचारलेला असेल ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स काय, डायरेक्ट काय म्हणसान, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a बरोबर 0 वेअर प्लस 2hm प्लस a बरोबर 0 ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स. जर आपल्याला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर बरोबर 0 दिलेला असेल तर डायरेक्ट आपल्याला काय लिहायचं, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a बरोबर 0 वेअर इज m इज अ स्लोप ऑफ लाईन. दिस इक्वेशन इज नोन ॲज ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स. तुम्हाला प्रश्न पडला असेल मग कसं आलं, त्यासाठी आपण प्रूव्ह करून दाखवलं. या टाईपचं ऑक्झिलरी इक्वेशन आलं. काही प्रॉब्लेम विचार असतील, काही प्रॉब्लेम ऑक्झिलरी इक्वेशन असतील. पॉईंट नंबर 4, अँगल बिटवीन टू लाईन्स. ओरिजिनमधून ज्या 2 लाईन्स पास होतात, या जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहेत. जॉईंट इक्वेशनमध्ये कोण आहे तुमच्या, 2 लाईन्स अशा प्रकारच्या. दोन्ही लाईन तुमच्या कुठून पास होतात, ओरिजिनमधून. कुठून पास होतात, ओरिजिन. त्या 2 लाईनमधला अँगल तुम्हाला डिटरमाइन करायचा. पहा, अँगल बिटवीन टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. याच्यामधल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्याच्यामधला अँगल काढायच्या 2 पद्धती आहे. ABH मधला अँगल कसा काढतात, टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन a प्लस b. टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन a प्लस b. आपल्याला समजा या जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स जर असतील आणि आपल्याला इन टर्म्स ऑफ स्लोप काढायचा असेल तर तोच अँगल असतो टॅन थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 वेअर, हां मित्रांनो सांगा, m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4 टाइम्स m1 m2. म्हणजे आपल्याला जर 2 लाईनमधला अँगल काढायचा असेल तर आपला जो 2 फॉर्म्युले असणार हे आपल्याला माहीत पाहिजे. पहिला ABH मधला फॉर्म्युला कोणता आहे, टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन a प्लस b. इन टर्म्स ऑफ स्लोपवाला कोणता आहे, m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 वेअर m1 मायनस m2चा स्क्वेअर कोण आहे, m1 प्लस m2चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स m1 m2. पहा डायग्राममध्ये या जॉईंट इक्वेशनमधला 2 लाईनमधला अँगल काढायच्या 2 वेगवेगळ्या पद्धती. ABHसाठी हा फॉर्म्युला आणि स्लोपसाठी हा फॉर्म्युला. मॉडचा अर्थ आहे तो अँगल तुम्ही ॲक्यूट अँगलच्या रिप्रेझेंट करणार असल्यामुळे तिथं मॉड घेतलेला आहे. आता समजा यामधल्या 2 लाईन जर परपॅन्डिक्युलर असल्या, इफ 2 लाईन्स आर परपॅन्डिक्युलर देन a प्लस b बरोबर 0. कसं येते मी तुम्हाला काल सांगितलं. पॅरलल ऑर कोइन्सिडंट लाईन्स, 2 लाईन जर एकमेकाला पॅरलल असतील किंवा एकमेकावर लाय झालेल्या असतील, या टाईपच्या अशा, ही एक लाईन आणि ही एक लाईन जर एकमेकाला लाय झालेली असेल त्यावेळेस h स्क्वेअर मायनस AB बरोबर 0 और h स्क्वेअर बरोबर AB. पहा, तुम्हाला पॉईंट नंबर 4मध्ये 4 सब पॉईंट तयार केलेले. पहिला पॉईंट, जर तुम्हाला ABHची किंमत दिलेली असेल तर अँगल कसा काढायचा, माझ्यासोबत म्हणा, टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 टाइम्स अंडर रूट h स्क्वेअर मायनस AB अपॉन a प्लस b. जर तुम्हाला स्लोप दिलेला असेल तर टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2.
If two lines are perpendicular, then a plus b बरोबर 0. Two lines are parallel or coincident, h square minus ab बरोबर 0. कॉन्व्हर्सली सुद्धा तुम्हाला माहीत आहे. आता आपल्याला लाईन्सचं नेचर ओळखायचं. जसं आपलं नेचर आहे तेव्हा एखाद्या मुलांचं नेचर कसं आहे, जर एखाद्या शिक्षकाला किंवा मित्राला जर विचारलं असेल तर आपण त्याच्या नेचरविषयी सांगतो, चल जसे अनुभव आले तसं बोलतो. तसं माझं जर लाईनचं नेचर मोजायचं असेल, सांगायचं असेल तर लाईनचं नेचर डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ ABH. व्हॅल्यू ऑफ ABH म्हणजे आपल्याला लाईनचं नेचर जर सांगायचं असेल ते नेचर ABHच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते. जर h स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी जर आलेली असेल त्यावेळेस द लाईन्स आर डिस्टिंक्ट्स. पहा आता तुम्हाला जॉईंट इक्वेशन दिलं, ते जॉईंट इक्वेशनवरून लाईनचं नेचर सांगायचं. मग काय करायचं, ABHच्या किमती काढायच्या. किमती काढल्यानंतर जर h स्क्वेअर मायनस ABच्या 3 क्लासिफिकेशन होणार. एक किंमत 0पेक्षा मोठी येणार, एक किंमत 0 एवढी येणार, एक किंमत 0पेक्षा लहान येणार. म्हणजेच h स्क्वेअर मायनस ABची किंमत पॉझिटिव्ह आल्यावर काय करायचं, h स्क्वेअर मायनस ABची किंमत 0 आल्यावर काय करायचं, h स्क्वेअर मायनस ABची किंमत निगेटिव्ह आल्यावर काय करायचं. समजा h स्क्वेअर मायनस ABची किंमत ग्रेटर दॅन 0 म्हणजे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे देन द लाईन्स कशा आहे, डिस्टिंक्ट्स असतील, लाईन वेगवेगळ्या असतील. समजा या ठिकाणी जर h स्क्वेअर मायनस AB ग्रेटर दॅन 0 आल्या, अशा पेअर जर असतील ते अशा होतील. म्हणजे कशा असतील, त्या डिस्टिंक्ट लाईन असतील, वेगवेगळ्या लाईन असतील. जर h स्क्वेअर मायनस ABची किंमत 0 आली देन द लाईन्स आर कोइन्सिडंट. समजा h स्क्वेअर मायनस ABची किंमत तुमची 0 येऊन राहिलेली असेल, याचा अर्थ पहा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही अशी एकमेकावर लाय झालेल्या असतील. पहा दिसायला लागतं तुम्हाला अशा प्रकारचे कोइन्सिडंट झालेले असतात. किंवा ज्यावेळेस h स्क्वेअर मायनस ABची किंमत 0 असेल त्यावेळेस जर समजा h स्क्वेअर मायनस ABची किंमत ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह जर आली तर लाईन अशा अलग राहतील. म्हणजे कशा राहतील, डिस्टिंक्ट असतील. आता h स्क्वेअर मायनस ABची किंमत लेस दॅन 0 आहे, लेस दॅन 0. पहा h स्क्वेअर मायनस AB लेस दॅन 0 दॅट इज निगेटिव्ह दिलेली असेल तर या जॉईंट इक्वेशनपासून लाईनच तयार होणार नाही. म्हणजे पहा की जबरदस्त नेचर सांगितलं तुम्ही. लाईन केव्हा तयार होतात, कोइन्सिडंट केव्हा, डिस्टिंक्ट केव्हा, किंवा लाईन कोणत्या तयार होत नाही इथं दिलेलं आहे. जर समजा तुम्ही h स्क्वेअर मायनस AB घेतला आणि ती व्हॅल्यू जर तुमची निगेटिव्ह येत असेल म्हणजे लेस दॅन 0 येत जर असेल तर त्यावेळेस तुम्ही असं सांगतात की त्या ठिकाणी या इक्वेशनपासून लाईन्सच तयार होत नाही. अशा प्रकारे 5मध्ये सुद्धा तुम्ही 3 पॉईंट तयार केले ABC. तुम्हाला हर एक पॉईंटवर प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे म्हणून पॉईंट जास्त महत्त्वाचे. 6व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे पहा. समजा हे तुमचं जॉईंट इक्वेशन आहे a स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर बरोबर 0. हे तुमचं जॉईंट इक्वेशन आहे आणि या जॉईंट इक्वेशनमध्ये बीची किंमत तुमची 0 आली. मग तुमची बीची किंमत जर 0 आलेली असेल तर त्याचं काय काय म्हणणं आहे पहा. जर b बरोबर 0 म्हणजे ही लाईन येते, म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे ते धन वन ऑफ द लाईन्स इज y ॲक्सिस. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ax स्क्वेअर प्लस 2hxy बरोबर 0 येते. कालच्या प्रूफमध्ये आपण पाहिलं होतं x जर कॉमन काढला x बरोबर 0 म्हणजे पहा इक्वेशन ऑफ y ॲक्सिस आहे बा. b बरोबर 0 देन वन ऑफ द लाईन इज y ॲक्सिस. अलग लक्षात. x जर कॉमन काढला त्या ठिकाणी x बरोबर 0 येते, ते कोणाचं इक्वेशन आहे, y ॲक्सिसचं. म्हणजे b बरोबर 0 आला ते y ॲक्सिस रिप्रेझेंट करते आणि त्या y ॲक्सिसचा स्लोप आपल्याला डिफाईन करता येत नाही. स्लोप काढायचा असेल तर लाईन जरा स्लाइंट पाहिजे तुम्हाला, ती लाईन अशी व्हर्टिकल असेल मग आपल्याला त्याचा स्लोप काढता येत नाही. म्हणजे y ॲक्सिस हो स्लोप इज नॉट डिफाईन. पण दुसरी जी लाईन दिलेली आहे त्या दुसऱ्या लाईनचा तुम्हाला डायरेक्ट स्लोप काढला जातो. तो कसा असतो पहा, -a/2h. पॉईंट नंबर 6 एकदम महत्त्वाचा आहे. समजा तुमचं जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे, या जॉईंट इक्वेशनमध्ये जर तुमची बीची उत्तर 0 असेल, ऑलरेडी तुम्ही कालच्या थेरममध्ये शिकलेले आहे, मग हे इक्वेशन तयार होईल. एक्स जर कॉमन काढलं ते कोणाचं इक्वेशन आहे, y ॲक्सिस. त्याचा स्लोप डिफाईन करता येणार नाही. उरलेल्या दुसऱ्या लाईनचा स्लोप कसा काढायचा, -a/2h. आता सरांनी इथं 7वा पॉईंट लिहिलेला नाही, 7वा पॉईंट इकडं लिहिणार आहे. पहिले तुम्ही 8वा पॉईंट क्लिअर करून घ्या. 8व्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे पहा, ॲन इक्वेशन वी प्रेझेंट 2 लाईन्स आर कॉल्ड कंबाईन इक्वेशन ऑफ धीस 2 लाईन्स. काय म्हणे त्याचं पहा बरं. एखाद्या इक्वेशनमध्ये 2 लाईन्स राहत असतील. समजा मी इथे ax स्क्वेअर प्लस bhxy प्लस ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर 0 लिहिलं असेल तर यामध्ये किती लाईन्स आहे तुमच्या, 2. तर पहा ॲन इक्वेशन विच रिप्रेझेंट 2 लाईन्स. या इक्वेशन जर 2 लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर अशा इक्वेशनला कंबाईन इक्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं तुम्हाला, कंबाईन इक्वेशन. याला सुद्धा कंबाईन इक्वेशन म्हणू शकतो मी, u बरोबर 0. बरोबर आहे. 8वा पॉईंट आहे, सोपा आहे. 9वा पॉईंट पहा कसा आहे, द इक्वेशन u बरोबर 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स.
8वा पॉईंटच डबल लिहिलेला आहे, भाषा बदलली. द इक्वेशन u बरोबर 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. रिप्रेझेंट द काय कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. u बरोबर a1x प्लस b1y, v बरोबर a2x प्लस b2y. दोन लाईन्स दिल्या, त्याचं कंबाईन इक्वेशन काय आहे u बरोबर 0. पहिलाच थेरम a1x प्लस b1y a2x प्लस b2y मल्टिप्लाय केलं आणि पुट केलं, त्यामधला हा थेरम आहे. आता तिसरा पॉईंट महत्त्वाचा पहा. द सम ऑफ ऑल इंडायसेस, 10 नंबरचा पॉईंट. द सम ऑफ ऑल इंडायसेस ऑफ अ व्हेरिएबल इन अ टर्म इज कॉल्ड डिग्री. तुम्ही असं म्हणता बा इथं पहा द होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. बऱ्याच मुलांना सगळं चॅप्टर शिकता तरी समजत नाही सेकंड डिग्री कसा शब्द आला. तुम्ही काय करा, हे जॉईंट इक्वेशन पहा. या जॉईंट इक्वेशनमधला एक्स स्क्वेअर घ्या, एक्स स्क्वेअरची डिग्री किती आली 2. तुम्ही वाय स्क्वेअर घ्या, याची डिग्री किती आली 2. तुम्ही एक्स वाय घेतलं तर एक्सची डिग्री 1 वायची डिग्री 1, 1 + 1 किती आलं 2. म्हणजे याची डिग्री किती आहे तुमची 2. याची डिग्री किती आहे तुमची ते 2. म्हणजे जॉईंट इक्वेशनची डिग्री ही तुमची 2 येते. आता राहिला प्रश्न आपला कोणचा, या ठिकाणी तो 7वा पॉईंटचा. 7वा पॉईंट कसा असेल त्याच्याविषयी 1 मिनटं चर्चा करा. आता आपल्याला काय करायचं आहे, समजा अँगल काढायचा कोणी सांगितलं. पहा मित्रांनो, आपण 7, 8 अजून 2-4 पॉईंटचं आपल्याला या ठिकाणी शांततेने डिस्कशन करायचं आहे. समजा तुम्हाला सांगितलेलं आहे की चला तुम्ही नाही का अँगल काढा, मग अँगल कसा काढला जातो याच्याविषयी आपण एकदा चर्चा करू. पहा एकदा इकडं, समजा इथं दिलेलं आहे 0 डिग्री, इथं दिलेलं आहे 30 डिग्री, इथं दिलेलं आहे 45 डिग्री, इथं दिलेलं आहे 60 डिग्री, इथं दिलेलं आहे 90 डिग्री. इथं दिलेला आहे तुमचा टॅन, मग टॅन 0 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 1, टॅन 60 √3. हा काही नॉट डिफाईन. आता समजा गलतीने समजा इथं असं टॅन इनव्हर्स 0 आलं, किंवा टॅन इनव्हर्स 1/√3 आलं, किंवा टॅन इनव्हर्स 1 आलं, किंवा टॅन इनव्हर्स √3 आलं, किंवा टॅन इनव्हर्स नॉट डिफाईन आलं, तर त्यावेळेस त्याचा येणारा अँगल काय येतो पहा. टॅन इनव्हर्स 0 असेल तर उत्तर काय असेल 0, 1/√3 असेल तर 30 डिग्री, टॅन इनव्हर्स 1 असेल तर 45, टॅन इनव्हर्स √3 असेल तर 60, टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी असेल तर 90 डिग्री. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जर स्टँडर्ड अँगल आलेला असेल तर असा लिहायचा, स्टँडर्ड अँगलच आलेला नसेल, समजा टॅन थिटाचं उत्तर तुमचं या ठिकाणी काहीतरी कॉन्स्टंट आला असेल, के आलेला असेल, थिटा बरोबर काय लिहायचं टॅन इनव्हर्स के. थिटा बरोबर काय लिहायचं टॅन इनव्हर्स के. जर स्टँडर्ड अँगल आलेला असेल तर उत्तर असं लिहायचं. जर स्टँडर्ड अँगल नसेल तर थिटा बरोबर टॅन इनव्हर्स के लिहायचं. त्याच्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता 2 जॉईंट इक्वेशनमधला ॲक्यूट अँगल काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे जॉईंट इक्वेशनमधला ॲक्यूट अँगल काढायच्या आपल्या जो 2 पद्धती आहे, इन टर्म्स ऑफ स्लोप आणि इन टर्म्स ऑफ ABH. जर आपल्याला इक्वेशन ax² + 2hxy + by² स्वरूपात दिलेलं असेल तर आपण टॅन थिटा इज इक्वल टू, माझ्या मागं म्हणा, टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स √h² - AB अपॉन a + b. म्हणजे आपल्याला जर अँगल काढायचा असेल तर सुरुवातीला ABHच्या किमती माहीत असल्या पाहिजे. जोपर्यंत ABHच्या किमती माहीत होणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केल्या जाणार नाही. चला मित्रांनो, आपण पहिला प्रॉब्लेम तयार करणार आहे. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन्स. या पेअर ऑफ लाईन्समधला आपल्याला अँगल काढायचा. या पेअर ऑफ लाईन्समधला जर आपल्याला अँगल काढायचा असेल तर सुरुवाती आपल्याला ABHच्या किमती काढणं जरुरी आहे. मग चला कशा काढायच्या ABHच्या किमती पहा. लेट जॉईंट इक्वेशन जे दिलेलं असेल ते इक्वेशन घ्या. जॉईंट इक्वेशन इज पहा काय x² + xy = 0. ओरिजिनल इक्वेशन सांगा ax² + 2hxy + by² = 0. a बरोबर कोणी सांगा 1, x² इक्वेट केले, xy इक्वेट केले, 2h बरोबर कोणीच नाही म्हणजे 1, b बरोबर कोणीच नाही म्हणजे 0, म्हणजे h बरोबर कोणाला 1/2. आता यामध्ये किती लाईन्स आहे 2. या 2 लाईनमधला अँगल काढायचा. अँगल बिटवीन 2 लाईन्स, अँगल बिटवीन 2 लाईन्स. चला बोला काय टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स √h² - AB अपॉन a + b. एकदम शांततेने फॉर्म्युला लिहा, मॉड घ्या. 2 जसंच्या तसं, h म्हणजे कोण आहे पहा 1/2 चा स्क्वेअर मायनस
ए बी म्हणजे 1 इंटू 0 0 आलं. इथं आलेलं आहे ए प्लस बी म्हणजे 1 प्लस 0 अशी टर्म आलेली आहे. म्हणजे उत्तर काय येईल पहा, 2 इंटू स्क्वेअर रूट कटलं 1/2, 2ला 2 कॅन्सल बरोबर 1. जर तुमची व्हॅल्यू टॅन थिटा बरोबर 1 आलेली असेल, तुम्हाला अँगल काढायचा आहे. तुम्हाला कोण काढायचा अँगल, तर थिटा बरोबर कोण येईल पहा, टॅन इनव्हर्स 1 आणि मस्ट बी इक्वल टू 45 डिग्री और π/4 रेडियन. पहा स्पष्ट प्रश्न दिलेला आहे. जर शॉर्ट पॉईंट वाचले, अभ्यास करायची गरज नाही, ऐकून अँगल काढा. तुम्ही जॉईंट इक्वेशन घेतलं, ओरिजिनल इक्वेशन लिहिलं, ए बी एचच्या किमती टाकल्या, टॅन थिटामध्ये किंमत टाकल्या, हे तुमचा स्टँडर्ड अँगल आला. म्हणून थिटा बरोबर टॅन इनवर्स 1 आला. मग टॅन इनवर्स 1ची किंमत 45 डिग्री येते. जर स्टँडर्ड व्हॅल्यू आलेली नसेल, थिटा बरोबर टॅन इनवर्स के किंवा एनी कॉन्स्टंट लिहायचा. प्रॉब्लेम नंबर 2, तुम्हाला या जॉईंट इक्वेशनमध्ये 2 लाईन्स आहे, 2 लाईन्समधला अँगल काढायचा. पहा, तर जॉईंट इक्वेशन इज लिहिलं तुम्ही, लेट जे दिलेलं आहे ते. ओरिजिनल इक्वेशन सांगा, ax² सोबत म्हणा 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. चला सांगा, ए बरोबर कोण आहे सांगा, ए बरोबर 1, 2h बरोबर -4, बी बरोबर 1, h बरोबर -2. h बरोबर कोणाला तुमचा -2. आता तुम्हाला या 2 लाईनमधला अँगल काढायचा. 2 लाईनमधला अँगल कसा काढायचा पहा, अँगल बिटवीन 2 लाईन्स, 2 लाईनमधचा अँगल काढायचा. आता एक फॉर्म्युला स्लोपचा आहे आणि एक फॉर्म्युला 2 टाइम्स √h² - ab चा आहे. फॉर्म्युला ऑटोमॅटिक पार्ट होतात. इथं ए बी एचची किंमत माहिती आहे, म्हणजेच अँगल बिटवीन 2 लाईन्स मस्ट बी इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स √h² - ab अपॉन a प्लस बी. टॅन थिटा इज इक्वल टू किती आला, 2 टाइम्स √h² - ab अपॉन a प्लस बी. 2 जसाच्या तसं. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ एच सांगा, -2चा स्क्वेअर, -a किती आहे 1, बी किती आहे 1, शांततेने काम करा. अपॉन a प्लस बी म्हणजे किती 1 + 1 किती आलं पहा, 2 जसाच्या तसा, 2चा स्क्वेअर 4, -1, 1 + 1 2, 2ला 2 गेट कॅन्सल, याचं उत्तर आलं √3. म्हणजे टॅन थिटा हा तुमचा √3 आहे. आता तुम्हाला 7वा पॉईंट शिकवला होता सरनं, थिटा बरोबर कोणाला, टॅन इनव्हर्स √3. तुमच्या मनाला प्रश्न विचारा, जशी ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे तशी ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे का. आवाज येतो हो. कोणची व्हॅल्यू आहे पहा, थिटा मस्ट बी इक्वल टू 60 डिग्री और π/3 रेडियन. या टॉपिकचे पूर्ण प्रॉब्लेम शिकवण्याची सुद्धा गरज नाही. सरळ सरळ ए बीच्या किमती टाकायच्या, फॉर्म्युला ट्रान्सफर करायच्या, लगे किंमत काढायची. स्टँडर्ड असेल तर लिहायची, स्टँडर्ड नसेल तर लिहू नका. बहुतेक या प्रॉब्लेममध्ये स्टँडर्ड व्हॅल्यू येत नाही. मग अशा कंतात काय करायचं पहा, अँगल तर काढायचाच. लेट जॉईंट इक्वेशन जे दिलं ते, त्याच्यानंतर ओरिजिनल इक्वेशन पहा, ax² 2hxy by² इज इक्वल टू 0. चला, ए बरोबर कोणाला सांगा, ए बरोबर a इज इक्वल टू 3, 2h इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -1, h बरोबर 1. आता या 2 लाईनमधला अँगल काढायचा. फॉर्म्युला पाठच झाला, अँगल बिटवीन 2 लाईन्स, अँगल बिटवीन 2 लाईन्स. पण कसा, इन टर्म्स ऑफ ए बी एच. 2 लाईनमधला अँगल इन टर्म्स ऑफ ए बी एच. टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स √h² - ab अपॉन a प्लस बी. काय आलं, टॅन थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स √h² - ab अपॉन a प्लस बी. 2 जसाच्या तसा. h कोणाला पहा, h 1चा स्क्वेअर, -a कोण आहे 3, b कोण आहे -1 अपॉन किती आलं तुमचं 3 - 1. शांततेनं काम करा. पहा, इथं राहिला तुमचा 2, इथं 1 मायनस ऑफ मायनस प्लस, 3मधून 1 गेला 2, 2ला 2 कॅन्सल, 3 आणि 1 4, 4 बाहेर किती मित्रांनो 2. तर तुमचा टॅन थिटा याची व्हॅल्यू 2 आली. म्हणजे थिटा बरोबर किती आला तुमचा, टॅन इनव्हर्स √2.
थिटा बरोबर किती आला तुमचा tan इनवर्स √2. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा बरं, हा तुमचा स्टँडर्ड अँगल आहे का? नाही. स्टँडर्ड अँगल कोणकोणचे? 0 तुमचा 0, 1/√3, √3, 1 आणि नॉट डिफाईन. हा स्टँडर्ड नाही आहे. थिटा बरोबर tan इनवर्स √2. दिस इज अँगल बिटवीन टू लाईन्स म्हणून टाका. प्रॉब्लेम नंबर 1, प्रॉब्लेम नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 3 समजलं तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 4 शिकवायची गरज नाही, पण जर घ्यायचं असेल तर आपण घेऊ किंवा या ठिकाणी याला होमवर्क म्हटलं तरी चालेल, किंवा आपण इथं सॉल्व करून दाखवू पहा. ax² + 2hxy + by² बरोबर 0. शॉर्टकटमध्ये घ्या बरं. चला सांगा. a बरोबर 2, 2h बरोबर -6, दॅट इज h बरोबर -3, b बरोबर 1. डायरेक्ट tan थिटा इज इक्वल टू 2 times √h² - ab upon a plus b. 2 times चला h² म्हणजे कोण? -3चा स्क्वेअर किती आहे? 9. ab म्हणजे 2 इंटू 1 किती आला? 2 अपॉन किती आला? 2 + 1. शांततेने पहा. इथं -3चा 9, ab म्हणजे 2 इंटू 2 आला. इथे किती आलं पहा. इथं आलं तुमचं 2, इथं 9मधून 2 गेले √7 अपॉन किती आलं? 3. ही सुद्धा तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे. मग याचं येणारं उत्तर किती येते पहा. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 2√7 अपॉन 3. आता काही मुलांना ते वरचं प्रश्न दिसत नव्हता, ते काही मास्टरच्या आतमध्ये इथं. तर हे जो किंमत आहे तुमची ही गणितात खाली लिहून घ्यायची, मग पाहायची. तसं 3रं 4थं गणित तयार झालं. 5वं गणित हे तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे. पावर मनातल्या मनात डिस्कशन करा बरं. 5व्या गणिताला आपल्या ओरिजिनल इक्वेशनशी इक्वेट करा आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. आता तुम्ही प्रॉब्लेम नंबर 6 2 मिनटात आपण एकदा बनवू. प्रॉब्लेम नंबर 6 पहा बरं. प्रॉब्लेम नंबर 6ला घ्या. 6 कोणी तुमचा पहा. 3x² - 4 √3xy + 3y² बरोबर 0. याच्यामधला अँगल तुम्हाला डिटरमाइन करायचा. कसा करायचा पहा. ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. सांगा. a इज इक्वल टू 3, 2h इज इक्वल टू -4 √3, b इज इक्वल टू 3, h बरोबर सांगा किती आहे? -2 √3. वी नो. तुम्हाला काय माहिती आहे सांगा. 2 लाईन्समधला अँगल tan थिटा इज इक्वल टू 2 times √h² - ab अपॉन a + b. काय आलं पहा. 2 times h² म्हणजे पहा -2 √3चा स्क्वेअर -3 इंटू 3 अपॉन 3 + 3. एकदम शांततेने कॅल्क्युलेशन करा. 2 अंडर रूट -2चा स्क्वेअर 4 √3चा 3 इथे येणार 12 -9 अपॉन 6. इथं 2 6, इथं 12मधून 3 गेले, इथं राहिलं √3 अपॉन 3 दॅट इज 1/√3. दॅट इज कोणाला तुमचं 1/√3. दॅट इज थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 1/√3. दॅट इज थिटा इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री? 30 डिग्री. स्टँडर्ड दिलेलं जॉईंट इक्वेशन जसंच्या तसं लिहून घ्या. ते लिहिल्यानंतर ax² + 2hxy + by² बरोबर 0. काय ते पहा. a बरोबर 4, 2h बरोबर 5, h बरोबर 5/2 आणि b बरोबर -4. लगेच याची मेथड 1 आणि मेथड 2 तयार होते. मेथड 1 आणि मेथड 2. मेथड 2 मध्ये तुम्ही काय करता पहा. या ठिकाणी tan थिटा इज इक्वल टू 2 times √h² - ab अपॉन a + b हा फॉर्म्युला लिहून सॉल्व करता. इथं काय करतात मेथड 1 मध्ये पहा. a + b ची किंमत काढता. a कोण आहे 4, b कोण आहे -4. a + b 4 - 4 बरोबर किती आलं 0. म्हणजे a + b याची किंमत किती येते 0. देअरफॉर पहा शॉर्टकटमध्ये 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर. 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर. 2 लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर थिटा बरोबर 90 डिग्री तयार झाला. पहा की सोपी पद्धत आहे. जर समजा ए आणि बीची किंमत एची 4 असेल, बीची -4 असेल,
तर डायरेक्ट थिटा किती आहे तुमचा 90 डिग्री. हे काहीच लिहायची गरज नाही. डायरेक्ट ए प्लस बी 4 - 4 0 ए प्लस बी बरोबर 0 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर थिटा बरोबर 90 डिग्री. हिच्यात किमती नाही टाकल्या तरी चालतात, पण काही काही मुलं काय करतात हिच्यातही किमती टाकतात. चला टाकू द्या. ते काय करतात पहा 2 टाइम्स एचची किंमत किती आली 5/2 बरोबर आहे चा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे किती आला 4 × -4 अपॉन ए प्लस बी बरोबर किती आला पहा 4 - 4 अशी किंमत डेव्हलप होती. इथं मग 4 - 4 जर किंमत डेव्हलप होत असेल तर इथं तुमची येणारी किंमत कशी येते ते पहा. इथं तुमचा नॉट डिफाईन तयार होतो, म्हणजे इथं कॉन्स्टंट बाय 0 येतो, म्हणजे तो नॉट डिफाईन येतो. म्हणजे थिटा बरोबर कोणची किंमत येते तुमची tan इनवर्स नॉट डिफाईन दॅट इज थिटा मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री. पण तुम्हाला असं काही करायची गरज नाही. तुम्हाला या पद्धतीने दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. असाच तुमचा हा प्रॉब्लेम पहा. 12 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये पहा बरं. इथं ax² 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ए बरोबर कोण आहे 1, 2h बरोबर कोण आहे 2, बी बरोबर कोण आहे -1. चला ए प्लस बीची किंमत काढा. 1 - 1 बरोबर 0. ए प्लस बी कसा आला 0. देअरफॉर 2 लाईन्स कशा आल्या 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर. 2 लाईन कशाला तुमच्या परपेंडिक्युलर, म्हणजे थिटा मस्ट बी इक्वल टू किती डिग्री आहे तुमचा 90 डिग्रीचा. हे जे गणित दिसते तुमचं 2x² + 7xy + 3y², हे होमवर्क करा. पहा ए बरोबर 2, 2h बरोबर 7, बी बरोबर 3, h बरोबर 7/2. होमवर्क केलं तरी चालते. तुम्हाला 100% होमवर्क करायचं आहे. tan थिटा बरोबर 2 टाइम्स √h² - ab अपॉन a + b. काय आलं पहा 2 टाइम्स h म्हणजे किती आला तुमचा 7/2 चा स्क्वेअर -2 × 3 अपॉन 2 + 3. बिलकुल लहान मुलासारखे किती आलं पहा 2/5 इन ब्रॅकेट 49/4 - 6. झाला प्रॉब्लेम. किती आला पहा 2/5 × 49 - 24 अपॉन 4. इथं 2/5 × 49 मधून 24 गेले 25 म्हणजे 5/2. 5 ला 5 2 ला 2 कटलं बरोबर 1. थिटा बरोबर हाऊ मेनी डिग्री 45 डिग्री. एकदम सोपं आहे. ह्याच्यात बी तुम्हाला माहिती आहे पहा ए बरोबर 3a बी बरोबर -3a ए प्लस बी बरोबर किती आलं 0, म्हणजे थिटा किती डिग्रीचा आहे तुमच्या 90 डिग्रीचा. आता मुलांना प्रश्न पडला असेल बाप रे बाप सर 13 नंबर एकदम हार्ड आहे. काहीच हार्ड नाही आहे. पहा काय करायचं ax² 2hxy प्लस by² बरोबर 0. कॉन्फिडन्स फुल घ्या. ए बरोबर कोण आहे पहा 1, बी बरोबर 1, 2h बरोबर 2 कोसेक अल्फा, h बरोबर कोणाला कोसेक अल्फा. सांगा tan थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स √h² - ab अपॉन a + b. 2 टाइम्स h म्हणजे काय कोसेक स्क्वेअर अल्फा 1 × 1 1 बरोबर आहे अपॉन 1 + 1. पहा किती आलं 2 × 1 + cot² थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर - थिटा cot² थिटा. इथं आलं cot² अल्फा 2 ला 2 कॅन्सल. इथं आला cot अल्फा, म्हणजे काय आलं पहा tan थिटा इज इक्वल टू cot अल्फा. थिटा इज इक्वल टू tan इनवर्स cot अल्फा. थिटा इज इक्वल टू कोण आला tan इनवर्स cot अल्फा. मुलांना वाटलं बा सरनं गडबडी शिकवलेलं हार्ड गणित आहे का. ए बरोबर 1, बी बरोबर 1, h बरोबर एक किंमत टाकली. कोसेक 1 + cot² थिटा. व्हॉट इज 1 + cot² थिटा कोसेक² थिटा. व्हॉट इज कोसेक² थिटा -1 cot² थिटा. 2 ला 2 कॅन्सल. रिक्वायर्ड आन्सर. या ठिकाणी आपण मॅक्झिमम ॲक्यूट अँगल्सचे प्रॉब्लेम पाहिले. सो स्टॉप हिअर. थँक्यू.